नमस्कार सगळ्यांना, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमची फॅमिली ट्रिप जात आहे. ती कुठं जाते आणि आम्ही किती वेळात पोचतो हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आम्ही काय काय एन्जॉय करतो, तिथं काय काय करतो ते. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग सुरू करूया आपला प्रवास. तर आता सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही सगळे आवरून आता निघालो आहे. सकाळी निघालं की कसं की ट्रॅफिक लागत नाही आणि जास्त दमत पण नाही आणि ऊन मेन कमी असतं, कारण आता उन्हाळा आहे तर ऊन खूप आहे इथे. तर मग उन्हामुळं आम्ही लवकर निघायचा डिसिजन घेतला. तर चला तर मग बघू कसा होतोय हा प्रवास. आम्ही ताम्हिणी घाट या मार्गाने चाललो आहोत. पहाट असल्यामुळे थोडा अंधार आहे, पण छान वाटतं. आमच्या गप्पा चालू आहेत आणि सॉंग्स पण चालू आहे, सो आम्हाला बोर पण होत नाही आहे. तर आम्ही थोडं पुढं आल्यावर चहासाठी गाडी थांबवली आणि आता चहा कोणाला काय खायचं असेल तर ते खाऊन परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर गाडीमध्ये आम्ही आता मराठी सॉंग्स लावलेत. मराठी सॉंग्स आणि प्रवास एक नंबर कॉम्बिनेशन आहे. सो ते आम्ही ऐकत प्रवास करतोय आणि आमचा वेळ कसा जातोय हेही आम्हाला समजत नाही आहे. तर ही माझी भाजी सौख्या. तिच्या गप्पा पण संपत नाही, तिच्या गप्पा पण ऐकायला छान वाटतं. तिच्याकडे एवढे टॉपिक असतात ना, ती कशावर पण बोलू शकते. तर हे आमच्या प्रवासाचं एंटरटेनमेंट आहे जे की तुम्ही पाहताय. आता आम्ही रिसॉर्टजवळ पण आलो आहे. सँड कॅसल असं आमच्या रिसॉर्टचं नाव आहे आणि हे सी व्ह्यू रिसॉर्ट आहे आणि ह्याचे बाकी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. आणि हे सी व्ह्यू असल्यामुळे तुम्ही कधी पण समुद्रात खेळायला वगैरे जाऊ शकता, त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही आहे. फायनली आता आम्ही रिसॉर्टला पोहोचलो आहे. आपल्याला 3-4 तास लागले ना ग? हो, तर 3-4 तास लागले. आमच्या रिसॉर्टचं नाव आहे सँड कॅसल आणि ते दापोलीपासून 14 ते 15 किलोमीटर लांब आहे. हां, तर आता आम्ही इथं बीचवर थोडा वेळ बसले. आमचं चेक इन आहे 12 वाजता. त्याच्यानंतर मी तुम्हाला रूम टूर दाखवल आणि त्यापर्यंत आम्ही टाईमपास करतो. रूम घेतला आणि हे पूर्ण रिसॉर्ट आहे आणि ही आमची सौख्य आहे जी की मला शिकवतीये. इथला हॉटेलचा डायनिंग एरिया आहे, तिथं जेवण दिले जाते. तर आमचं 12चं चेक इन आहे, पण आम्ही पोचलो इथे 9:30ला. तर आमच्याकडं आता 2 तास आहे. मे बी ते लवकर पण देतील आम्हाला रूम, पण तोपर्यंत आम्हाला थोडंफार इथे आता टाईमपास करावं लागेल. तर आता आम्ही टाईमपास म्हणजे फुटबॉल खेळू आणि थोडंसं समुद्रात वगैरे जाऊन येऊ. तर आता आम्हाला रूम भेटली आहे, चेक इन झालं आहे आमचं. तर आता आम्ही रूममध्ये जाऊ आणि ही आहे आमची रूम
बाकी रूममध्ये सगळं काही अवेलेबल आहे, AC वगैरे सगळं आहे. बाकी क्लिनिंग पण चांगली आहे. आणि आता आम्ही थोडा वेळ बसू आणि मग फ्रेश होऊ आणि मग पुढचंच कंटिन्यू करू. तर आता आम्ही फ्रेश झालोय आणि आता परत सगळे समुद्रात खेळायला चाललोय. काहींना खेळायचंय, काहींना बसायचंय. सो आता परत आम्ही समुद्राच्या इथे जाऊ, थोडा वेळ बसू. माहिती आहे टॅन तर होणार आहे, कारण एवढं ऊन आहे आणि आम्ही टॅन तर नक्की होणार आहे. पण ठीक आहे, अशा वेळेस ते बघत नाही. तर आम्ही आता जातो समुद्राकडे. तर आता आमचं आवरून फ्रेश सगळं काही झालं आणि आता आम्ही सुवर्णदुर्ग इकडे जाणार आहे. तर ते एक पाहायचे आम्हाला आणि त्याआधी आम्ही जेवण करू आणि थोडेसे फोटो वगैरे काढू आणि मग करू पुढचा प्रवास कंटिन्यू. तर हरणेगाव हे दापोलीपासून 14 किलोमीटर लांब आहे. तर हरणेगाव हे हरणे बंदर म्हणून ओळखले जाते. तर हरणे बंदरवर आपल्याला मच्छी बाजार, सुवर्णदुर्ग हे सगळे पाहायला भेटणार आहे. तर आता आम्ही तर बीचवर आलोय आणि आता मला इथून बोट करून सुवर्णदुर्गकडे जायचंय. तर बघू त्याची कॉस्ट वगैरे किती आहे आणि किती वेळात आम्ही तिथे जाऊ. तर आता आमचं बोटचं झालं फायनल. थोडंसं कॉस्टचं त्यांनी सांगितलं 200 आम्हाला सांगितलं. त्याच्यात आम्ही थोडंसं कमी जास्त करून मग त्याच्यात थोडंसं आम्ही केलं, कारण लोक पण खूप होते त्याच्यामुळं आमचं ते झालं फायनल. आणि आता आम्ही जातो आहे सुवर्णदुर्गकडे. थोडंसं संध्याकाळ पण व्हायला लागली आहे, 4 वाजलेत आत्ता आणि आम्हाला पोहोचावं लागेल, नंतर ते बंद होतं. तर सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हरणे बीचवर 3 किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आली आहे. ते 3 दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवागड. तर दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे आणि हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला आहे. उजव्या बाजूला तुम्हाला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसेल. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे आणि सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळांनी हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्यांचे अवशेष पण दिसतात. या किल्ल्यावर दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधी विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. गडावर 7 विहिरी आहेत पण कुठेही मंदिर नाही. तर आता आमचा किल्ला सगळा पाहून झालाय. थोडा किल्ला पडला पण आहे आणि त्यांनी प्रॉपर असा ठेवला असता तर अजूनपर्यंत तो चांगला राहिला असता.
पण जेवढं आहे तेवढं आपल्याला पाहायला तरी भेटतंय. सो आमचं आता ते पाहून झाले आणि आम्ही आता परत बोटीकडे निघतोय, कारण त्यांनी आम्हाला टायमिंग दिला होता, त्यानुसार आम्ही आता बोटीकडे जातोय. तर हरणे हे मच्छीमाराची वस्ती असून यांचा हा व्यवसाय खूप चालतो. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 ह्या टाइमला हा बाजार भरलेला असतो. तर आम्ही इथे खूप हिंडलो, आम्हाला थोडा वास पण येत होता, त्याला सवय नाही अशी, आम्ही कधी गेलो नाही असं मच्छी बाजारात, तर त्याच्यामुळे आम्हाला वास पण येत होता. पण ठीक आहे, आम्हाला खायचंय म्हटल्यावर ते आम्ही सहन केलं. आणि इथे माझे पप्पा खूप बार्गेनिंग करतायत, त्याच्यामुळं आम्हाला खूप जास्त वेळ लागला इथं घेण्यासाठी. तर बघू किती वेळ लागतो. तर फायनली पप्पांची बार्गेनिंग करून झाली आहे आणि त्यांना हवे त्या रेटमध्ये सुरमई आणि प्रॉन्स घेतले. तर आता आम्ही हे घेऊन रिसॉर्टला जाऊ आणि आता भूक पण लागली हे बघून, तर आम्ही रिसॉर्टमध्ये बनवायला देऊ हे. तर आता आम्ही रिसॉर्टला आलोय, पण आमचा सनसेट तर मिस झाला, कारण आम्हाला ट्रॅफिकमुळं खूप जास्त लेट झालं आणि आम्ही थोडं लेट पोचलो. आणि आम्ही मच्छी दिली आहे रिसॉर्टमध्ये करण्यासाठी आणि ते फ्रेश असल्यामुळं आता ते छानच लागणार आहे. तर वेट करू आता कधी होती, तेव्हा आम्ही खाऊ. तर आमचा थोड्या गप्पा मारून आराम करून झाला आणि इथे खूप जास्त लाईट जाते रिसॉर्टमध्ये. हा एकच त्यांचा पॉईंट आहे जो की आम्हाला आवडला नाही आहे, कारण खूप कंटिन्यू लाईट जाते येते असंच होतं इथे. आणि आता आम्ही जेवण्यासाठी जाऊ, त्यांचं बनवून तर झालं आहे आणि आता आम्ही जेवण्यासाठी तिथं चाललो आहे. तर आता मच्छी झालेली आहे बनवून आणि आम्ही मस्त समुद्रकिनारी ती एन्जॉय करतोय. असं समुद्रासमोर आम्ही फर्स्ट टाइम असं खातोय, छान वाटतंय, खूप भारी फिलिंग आहे ही. संपलाय, खूप छान गेला आजचा दिवस. तर आता उद्या सकाळी आम्ही बघू काय करायचं, कितीला निघायचं. आणि आता तुम्ही पाहिलाच असेल पूर्ण व्हिडिओ, तर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आता मी झोपायची पण वेळ झाली आहे, दमलो पण आहे. तर भेटू सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचे 6 वाजलेत आणि मी एवढ्या सकाळी समुद्राकडे आली आहे, एकटीच आली आहे. थोडे कुत्रे पण आहेत आणि भीती पण वाटते, पण ठीक आहे, मला पाहायचं होतं सकाळी किती शांतता वगैरे आणि तो लाटांचा आवाज. तर थोडा वेळ मी इथं बसते ह्या शांततेत आणि मग परत रूमकडे जाते. आता आम्ही आवरून आलोय नाश्त्यासाठी. नाश्त्यामध्ये त्यांनी मिसळपाव ठेवलाय आणि चहा आहे. तर मिसळपाव हा काय पुण्यासारखा नाही आहे, नॉर्मल त्यांना जसा येतो त्यांनी तसा बनवलाय, पण ठीक आहे, एवढी काही वाईट नाही याचं, छानच आहे. तर आम्ही ते खाऊ आणि मग पुढे इन्स्टाचं आम्हाला थोडे रील शूट करायचे, ते पण आम्ही करू आणि मग निघूयात. तर आता आमचं सगळं आम्ही पॅकिंग केली आहे, रूम पण आम्ही चेकआउट केली आहे. तर हे आत्ताहून आम्ही मुरुडकडे जात आहोत. आम्ही मुरुड बीचला आलो आणि इथे खूप जास्त गर्दी आहे आणि ऊन पण बापरे खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबू नाही शकलो. थोड्याफार राईड होत्या ते केल्या, पण आम्ही नाही केल्या, आम्ही फक्त पाहत बसलो, थोडा गोळा वगैरे खाल्ला, बीचवरचा थोडासाच आनंद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथून निघत आहोत.
तर आम्ही आत्ता जात आहोत काजू फॅक्टरीकडे. तर इथे काजू फॅक्टरी जवळच आहे, त्याच्यामुळं आम्ही आत्ता इथे जात आहोत. मी आलो आहो काजू फॅक्टरीमध्ये, पण आता लंच ब्रेक असल्यामुळे आम्हाला ती बाहेरूनच पाहावी लागली. बाकी आम्ही काय काजू वगैरे घेतले आणि बाकी जे असतं कोकम वगैरे तेही आम्ही इथून घेतलं. तर फायनली आता आम्ही निघतोय पुण्यासाठी. तर फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलंय, ते पण आम्हाला 3:30 वाजता. आणि इथे एक मालरान हॉटेल म्हणून मंडणगडला आहे, जे की आम्ही आता तिथं खाऊ, पोट भरून खाऊ आणि मग परत पुण्यासाठी निघू. मध्ये आम्ही चहासाठी थांबलो आणि त्याच्यानंतर परत आम्ही पुढे निघालो. तर आम्ही आता ताम्हिणी घाटमध्ये पोहोचलोय आणि इथे खूप भयंकर पाऊस येतोय आणि अंधार पण खूप आहेत, त्यात विजा पण चमकत आहेत. थोडी भीती पण वाटते आणि छान पण वाटते, कारण पाणी असं समोरून येते, ते पाहायला पण खूप भारी वाटतंय. शेवटी हा आमचा घाट क्रॉस झाला आहे आणि आम्ही पुण्यात पोहोचलोय, म्हणजे हिंजवडीला पोहोचलोय. अजून आम्हाला अर्धा तास तरी लागेल घरी जायला. आम्ही मध्ये खायला पण थांबू, थोडंसंच खाणार आहे कारण आम्ही जेवलोच 4 वाजता. आणि मग ठीक आहे, हा मी इथं संपवते हा व्हिडिओ. तसं ओव्हरऑल आमची ट्रिप खूप छान होती, रिलॅक्सिंग होती, कारण एकच दिवसाची होती पण छान होती. तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओ येण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस.